आमदार किशोर जोरगेवार यांना स्वीय सहाय्यकाचा धक्का। जोरगेवार यांच्या स्वीय सहाय्यकांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात आहेत। ललित कसाट यांच्या पत्नी दीपा कसाट या प्रभाग क्रमांक 10 मधून निवडणूक लढवत आहेत। प्रभाग क्रमांक 10 मधून दीपा कसाट यांनी अर्ज दाखल केला आहे। 2 वारांच्या भांडणामध्ये अनेक इच्छुक आमच्याकडे डोकावून पाहत आहेत। त्या इच्छुकांना मेरिटच्या आधारावर उमेदवारी देऊ असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्या भांडणामुळे भाजपमध्ये सध्या अस्वस्थता असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। वारांच्या भांडणात अनेक इच्छुक आमच्याकडे पण डोकावून पाहत आहेत। त्यातील मेरिटचा विषय डोक्यात असेल आणि त्या कॅन्डिडेट मेरिटवर असेल, निवडणूक जिंकण्याची शक्यता असेल आणि आमच्याकडे जरा कमजोर किंवा तिथे निवडणूक जिंकण्याची शक्यता कमी असलेले उमेदवार असतील, अशा ठिकाणी काही ठिकाणी तडजोड करून त्यांना उमेदवारी देण्यासंदर्भातही आम्ही सकारात्मक आहोत आणि तिथे त्यांना ऍडजस्ट करण्याची आमची भूमिका आहे। तर मुंबईमध्ये पवारांच्या पक्षाची पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे। पहिल्या यादीमध्ये 7 जणांची नावं निश्चित करण्यात आली आहे। उर्वरित 4 जणांच्या नावांची यादी थोड्याच वेळामध्ये येण्याची शक्यता आहे। पवारांची राष्ट्रवादी मुंबईमध्ये ठाकरेंची सेना आणि मनसे सोबत निवडणूक लढवत आहे। ठाकरेंची भेट घेण्यासाठी किशोरी पेडणेकर पुन्हा एकदा मातोश्रीवर दाखल झालेत। किशोरी पेडणेकरांना अद्यापही एव्ही फॉर्म मिळालेला नाही। किशोरी पेडणेकर वॉर्ड क्रमांक 199 मधून इच्छुक आहेत। शाखा प्रमुख गोपाल खाडेंच्या पत्नी देखील 199 मधून इच्छुक आहेत।